तुम्हाला आज कटोरीचं माप सांगणार आहे। तर 42 छातीचं माप सांगणार आहे। तर त्याची उंची आहे 14, छाती आहे 42 आणि कमर आहे 37। तर मागचा गळा हा 9 इंचाचा आहे। तर आपण ह्याला खांदा आणि मुंडा किती टाकणार ते बघणार आहोत। म्हणजे आता हे जे मागचा गळा 7 इंचाच्या जेवढा पण पुढे गळा राहील त्याला हे माप चालणार आहे आपल्याला 42 छातीला। आणि 7 इंचाच्या आत गळा असेल तर त्याला तुमचा खांदा आणि मुंडा चेंज होणार आहे। आता सर्वात आधी आपण उंची टाकून घेऊ। आपली उंची किती आहे 14 आहे। तर 14 मध्ये 1 इंच ऍड करायचं म्हणजे 15 ही आपली ब्लाउजची उंची आपण इथे टाकून घेणार आहोत 1 इंच ऍड करून। त्यानंतर आपल्याला खांदा टाकायचा आहे 6 इंचाचा आणि त्याला गळारुंदी ही 2.25 इंचाची टाकायची आहे आपल्याला। मुंडा टाकायचा आहे 6.25 इंचाचा। त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। पहिले छातीचा चौथा भाग म्हणजे आपली छाती आहे 42, तर 42 चा चौथा भाग हा 10.5 येतो। आता आपण इथे 10.5 वरती पहिले टिक मार्क करून घेणार आणि त्यानंतर ही पुढे आपली 2 इंचाची मार्जिन आपण वाढवून घेणार आहोत। म्हणजे इथे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच ही आपली मार्जिन झाली। त्यानंतर आता आपल्याला खाली कमरेचं पण मग टाकून घ्यायचं आहे। तर आपण काय करणार इथे फक्त अर्धा इंच कमी करणार आणि ही अशी तिरकी रेषा मारून घेणार कमर घेराला। बाकी आहे तेवढंच ठेवणार म्हणजे आपल्याला हे माप दुसऱ्या 42, 41, 43 छातीला सुद्धा तुम्हाला हे माप चालून जाईल। म्हणून आपण इथे फक्त अर्धा इंच ते पाव इंच कमी केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ही योगपट्टी कमी करून घ्यायची आहे। योगपट्टीसाठी उंची वाढलेली आहे म्हणून मी 2.25 इंचाची योगपट्टी काढलेली आहे। 2.25 इंचावरती टिक मार्क केली। जर समजा उंची 13च्या आत राहिली असती किंवा 13 राहिली असती तर ही योगपट्टी मी 2.5 इंचाचीच घेतली असती। उंची ही 13च्या पुढे आहे म्हणून 2.25 इंचावरती मी योगपट्टी काढून घेतलेली आहे। आता पुढचा गळा आपला 6 आहे। मी 6 वरती सरळ रेष मारणार आणि थोडस इथे अर्धा इंच दाबण्यात जाईल म्हणून थोडा खालून आकार घेणार। अशा पद्धतीने आपला पुढचा गळा तयार झालेला आहे। इथून आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे म्हणून इथे तुम्हाला 4.5, 4.5 किंवा 5 इंचापर्यंत खाली यायचे। त्यानंतर इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे। इथे आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे। तर कटोरी आपल्याला टाकायची आहे 6 इंचाची। 42 छातीला 6 इंचाची कटोरी येते आणि इथून आपण 4.5 टाकलेला आहे। हे पहा आता हा गोल शेप आपल्याला देऊन द्यायचा आहे कटोरीचा। पहिले एकदम हलक्या हाताने सरळ लाईन वरती ओढायची बरोबर। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे इथून 2 इंच तिरक बाहेर जायचं, अर्धा इंच आत जायचं आणि हा तुमच्या इथून ते इथपर्यंत 2.25 ते 2.5 इंच भरला पाहिजे। तो भरतोय हे बघा कटोरी पासून आणि इथून 1.5 इंच खाली यायचं। तर ही मार्जिन आणि ही मार्जिन अटॅच करायची आहे आपल्याला मुंड्याला। हा एक बाहेरचा मुंडा आणि हा एक आतला मुंडा। हे अशा प्रमाणे तुमचं कटोरीचं माप तयार झालेलं आहे 42 छातीचं। आता आपण ह्याला कापून घेऊया। कापताना काय करायचं सर्वात आधी खालून घ्यायचं बरोबर। बाहेरचा मुंडा कापून टाकायचा पहिले। हे झालं। आता पाठीमागचा भाग मी पहिले काढून घेणार सर्वात आधी। हा झाला बॅक। आता फ्रंट कापायचा। मुंडा कापून घेणार
फ्रंट आर्म होल, त्यानंतर ही योकपट्टी, त्यानंतर आपल्याला गळा कापायचा पुढचा, त्यानंतर ही आपल्याला कटोरी कापायची, हे झाले. हा झाला बॅक, हा झाला साईडचा भाग. हे दोन ठेवून द्यायचे आणि हे दोन आपल्याला वाढवायचे आहेत. आता सगळ्यात आधी आपण योकपट्टी वाढवून घेणार. त्याच्यासाठी काय करणार, आता आपल्याला टक्ससाठी आपल्याला अर्धा इंच काढून टाकायचं आहे. पाठीमागे आपला टक्स जाणार म्हणून अर्धा ते 1 इंच मी कापून टाकलेला आहे. त्यानंतर काय करायचं तुम्ही बघू शकता, खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी कटोरीचं योकपट्टी तुम्हाला सांगते. हे पहा मी काय केलेलं आहे, तिकडच्या साईडला खालच्या बाजूला, इथे खालच्या बाजूला घडीवर घेतलेले अर्धा इंच वाढवलेलं आहे. हा जसंची तशी योकपट्टी ड्रॉ करून घेतली. इथे अर्धा इंच वाढवायचा आणि ह्याचा आपल्याला सेंटर काढायचा. अशा पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचा आहे योकपट्टीचा. हा आपण कापून घेऊया. ही तुमची योकपट्टी वाढली. आता आपल्याला कटोरी वाढवायची. कटोरीसाठी काय करायचं, जशी जास्त तशी कटोरी आपल्याला पहिले हे करून घ्यायची, ट्रेस मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याचा सेंटर काढायचा. इथे सेंटर निघला. इथून तुम्हाला काय करायचंय, 1.5 इंच खाली जायचं. आता इथून तुम्हाला 1 इंच वरती यायचं. आता इथून तुम्हाला हे बघा, इथून तुम्हाला 1.5 इंच परत बाहेर जायचंय. इथून इथपर्यंत समजलं. आता हा आपल्याला याला इथे हात जॉईन करून घ्यायचा तिरका. ही याला इकडे जॉईन करायची. हे झालं. त्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा 1 इंच बाहेर यायचंय. 1 इंच सरळ आणि इथून अर्धा इंच खाली जायचं आणि हा तिरका याला इथे असा जॉईन करायचा आणि ही इथे अशी याला जॉईन करून द्यायची आपल्याला. इथे जास्त वाढवायची गरज नाही आणि हा थोडासा आकार खाली जाऊ द्यायचा. एकदम थोडा, पाव इंचापेक्षा पण थोडा आकार शेप मध्ये खाली जाऊ द्यायचा. तर हे बघा, पहिले कटोरी जशीच्या तशी ट्रेस मारून घेतली. इथून 1.5 इंच खाली आली. त्यानंतर इथून 1 इंच वरती गेली. इथून 1.5 इंच बाहेर गेलो. त्यानंतर इथून याला इथे हा जॉईंट केला, हा याला जॉईंट केला. इथून 1 इंच बाहेर आलो, परत पुन्हा घेतला आपण एक्स्ट्रा. त्यानंतर अर्धा इंच खाली घेतलं म्हणून हा याला इथे जॉईंट केला आणि इथून 2 ते 2.5 इंच सरळ यायचं आणि असं शेप याला इथे देऊन द्यायचं हलक्या हाताने. अशा पद्धतीने तुम्हाला कटोरी वाढवायची. आता आपण ती कापून घेऊया.
पुढची कटोरी. आता ज्यावेळेस पण तुम्ही कटोरीचा टक्स टाकणार त्यावेळेस आता बरेच जण काय करता, हा सेंटर घेता आणि मग टक्स टाकतात. हे बघा असं वाकडं होतं, मग इथून तुम्ही 1.5 इंच आणि 2.75 इंचाचा टक्स. तसं नाही करायचं. आता ह्या कटोरीला काय करायचं, हा टोक आणि हा टोक एकमेकांना जॉईन करायचा आहे. हे बघा, हा गेला बाजूला तरी चालेल, कारण की आपली ही दोन्ही बाजूची मार्जिन ही सारखीच यायला हवी. म्हणून काय करायचं, हा टोक आणि हा टोक जॉईन करायचा या कटोरीला. तो जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून वरती टक्स कसा टाकायचा, ज्यावेळेस तुम्ही कटोरी करणार त्यावेळेस इथून हा जो तुमचा आहे, मग आता तुम्ही काय करणार, हा टक्स इथे जॉईन केलाय ना, हे जे एक्स्ट्राचं आहे ते लगेच इथेच वाटलंच तर कापून घ्या. कापलं, आला तुमचा हा टोक बाहेर. हे बघा इकडच्या बाजूला, पण हा आणि हा जॉईन करायचा. त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला 2.25 इंचाची 2.25 इंच सरळ घ्यायचंय आणि 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. असा हा तिरका इथे जॉईन करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला टक्स टाकायचा आहे. आणि तुमची कटोरी होईल तयार. म्हणजे तुम्हाला तशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचं आहे. ही पहा, ही तुमची कटोरी तयार होईल. आता तुम्हाला किती इंचाची, 6 इंचाची कटोरी तयार करायची, बरोबर. मग मोजून घ्यायची इथून इथपर्यंत. हे पहा, आता ही भरते किती आहे आपली, 6.25 ते 7 इंचापर्यंत, बरोबर. अर्धा इंच इथे दाबण्यात जाणार आणि अर्धा इंच इथे दाबल्यात जाणार. म्हणजे तुमची 6 इंचाची कटोरी ही तयार होणार. म्हणजे आपला टक्स हा बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही कटोरी तयार करायची. इथपर्यंत समजलं. लगेच स्लीव्ज काढून घेऊया आपण. बाहीची उंची आहे 8.5 आणि आता मी लावणार आहे अस्तर, म्हणून त्याला मी 1 इंचाची मार्जिन घेणार आहे. याला जर अस्तर नसतं तर मी याला जर अस्तर नसतं तर मी 2 इंचाची मार्जिन घेतली असती, पण याला अस्तर आहे म्हणून मी 1 इंचाची मार्जिन घेणार आहे. त्यानंतर आपली दंडघेर आहे 12.5. म्हणजे आता मी 12.5 म्हणजे 12चा अर्धा 6 होतो. 12.5 म्हणजे ही 6.25ची अर्धा इंच घ्यायची इथे, 6.25 आणि ही 2 इंचाची मार्जिन. हा सरळ ओढून घेऊया आपण पहिले. आता ही बाही 5 इंचाच्या पुढे आहे म्हणून इथे 3 इंच खाली यायचं आणि इथून बाहेर 1.5 इंच जायचं आणि हा पूर्ण आपला 2 इंचाचा तयार करायचा. म्हणजे इथून बाहेर 1.5 इंच आणि इथून आतमध्ये सुद्धा अर्धा ते 1 इंच यायचं. हा याला इथे असा जॉईन करायचा. त्यानंतर इथे 1.5 इंच आणि आता आपल्याला बाहीचा आकार द्यायचा अशा पद्धतीने. ही झाली तुमची बाही. आता आपल्याला ही मोजून घ्यायची आहे. पहिले आपण सगळ्यात आधी इथला मागचा भाग मोजून घेऊया. आपला ब्लाऊजचा कमी जास्त नको पडायला म्हणून मी मोजून घेतला. हा किती भरला, 11 भरलेला आहे. आणि बाहीचा किती भरतो आहे ते बघूया. हे बघा, बाहीचा सुद्धा तेवढाच भरलाय 11. म्हणजे आपली ही जी स्लीव्ज आहे ती बरोबर आलेली आहे. जर समजा आता इथे जर बाहीचा आकार 10.5 भरला असता तर तुम्ही काय केलं असतं, इथे वाढून घेतला असतं थोडासा शेप आणि हा थोडा पुढे सरकवला असता आणि अशा पद्धतीने बाही इथे एक्स्ट्रा वाढून घेतली असती. पण आता हा आपला एकदम परफेक्ट बसलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला आता ही बाही कापून घ्यायची. ओके, ही बाही. आणि नंतरून आपल्याला पुढचा मुंडा कट करताना काय करायचं, इथून 1.5 इंच आत यायचं आहे
आणि हा जो एक्स्ट्राचा आहे हा तुम्हाला इकडचा पुढचा मुंडा कापून टाकायचा। पण मी काय करते, मी ज्यावेळेस पूर्ण ब्लाऊज खालच्या बाजूने उलटून झाल्यानंतर पुढचा मुंडा कट करते, आधीच कट करत नाही। कारण की ब्लाऊज मी कटिंग करून शिवायला बाहेर देते, तर मग कधी कधी समोरच्या माणसाकडून दोन्ही पण मुंडे